स्ट्राइक एंड वरती अशफाक पटेल. तांडेल आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. मंडप डेकोरेटर तांडेल. अशोक देशमुख यांना मी विनंती करेल, आपण व्यासपीठावरती यावं. वाईडचा इशारा पंचांचा येतोय. पहिला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून स्क्वेअर फेकला जातोय. एक या धावसंख्येनं धावांचा श्रीगणेश मात्र इथे होतोय. या आधीच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा ड्रामा आपण पाहिला. धावंडे विपक्ष सुभाषनगर अशी तगडी लढत मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणखीन एक वाईडचा इशारा पंचांचा येतोय. बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू फेकण्यामध्ये गोलंदाज अपयशी झालाय. त्याचे सटीक टप्प्यावरती चेंडू मात्र इथे पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज किरण. समीर स्ट्राइक एंड वरती आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती अशफाक पटेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध मिड ऑन मध्ये या चेंडूला अडवलं जाते. डायरेक्ट हिट जर झाला असता तर धोक्याची घंटा वाजली असती, पण नशीब बलवंत आहे समीरचं. आणि इथून मात्र मिळते एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून टोटल स्कोर कार्ड वरती एका चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. 3 धावांची नोंद आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. अशफाक पटेल स्ट्राइक एंडवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, पण इथे जेल बाद केलं गेलं. जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार ठरले तिथे अशफाक पटेल. बॅक टू द पॅव्हेलियन. प्रणीत जंगम, योगेश गोपाळे, आपण जिथे कुठे असाल व्यासपीठावरती या. आदरणीय प्रशांतजी शेंडे पाटील यांचे निकट वर्गीय म्हणून त्यांची ओळख आहे. अल्पेश थरकुडे या मॅचचा आनंद घेत आहे. दोस्ती फाउंडेशनचं हे आयोजन. नेक्स्ट बॅटर इम्रान मैदानामध्ये गेलाय. पहिला झटका दिला गेला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या टोटल 3. फलंदाजी करण्याचा निर्णय होता टॉस जिंकल्यानंतर, आणि 3 धावसंख्येवरती पहिला गडी गारद केलाय तो टीम अशफाक 11 खालची कोपली संघाचा. इम्रान आणि समीर आता दोन्ही बंधू मैदानामध्ये आहेत. जबरदस्त हा चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इथे मात्र थंडीच्या वातावरणामध्ये गुलाबी आनंद गोलंदाजीच्या माध्यमातून देतोय गोलंदाज किरण पिंगळे, मॅन फ्रॉम कलोते. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल पकडण्याची संधी होती. क्षेत्ररक्षक थांबला आणि थांबला तो संपला. नो डाऊट टांगा पलटी, घोडे फरार. चेंडूवरती धावा मिळतील 4. शेंडे पाटील यांचं शुभ आगमन पुन्हा एकदा या व्यासपीठावरती होतंय. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यांच्याच विद्यमानानं आपण बघतोय अल्पेजी थरगुडे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उलटा चेंडू होता. पंचांचा 9चा इशारा आलाय. 1+1 2 धावांनी वाढ. नेक्स्ट चेंडू असेल प्री हिट. उघडा डोळे पहा नीट. 9 धावांची नोंद केली गेली. प्री हिटचा आस्वाद आता समीरला घ्यावा लागेल. जैसा चाहे वैसा मारो, तोडो फोडो या मारो.
समीरनं मात्र सरळ बॅटनं खेळणं पसंत केलंय. पुन्हा एकदा मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ. आमचे परम मित्र सूरज शेठ केदारी त्याचबरोबर संतोषजी जोरकर यांचं मी दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतोय. सूरज शेठ केदारी म्हटलं तर खालापूरचं कॅल्क्युलेटर आहे. खजिनदार आहेत खोपोली खालापूर कमिटीचे आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी सूरज शेठ या व्यासपीठावरती आलेत. त्यांचं अल्पेजी थरकुडे त्याचबरोबर प्रशांतजी शेंडे पाटील यांच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय आणि इथे पहिलं षटक कंप्लीट झालंय. एक बाद. अशफाक 11 खालची कोपली संघाच्या धावा लागल्या स्कोर कार्डवरती. टोटल 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. मंगलमूर्ती कलोते संघ मैदानामध्ये खेळतोय गोलंदाजीच्या भूमिकेत, तर फलंदाजी चालू आहे खालची कोपोली अशफाक पटेल या 11 संघाची. कलोते संघाला मात्र आयोजनासाठी आणि त्याचबरोबर आयोजकांसाठी संदीपजी जाधव साहेबांकडून खूप सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील या मॅचचा आनंद KWTC या वाहिनीद्वारे घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक असं स्वागत. जर या मैदानावरती ते आले असतील संदीप जाधव सर, तर आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. यानंतरची होणारी मॅच असेल वासरंग विपक्ष हाळ. यानंतरचा होणारा सामना वासरंग विपक्ष हाळ. नेक्स्ट बॉलर आकाश पाटील, मॅन फ्रॉम कलोते. संदीप जाधव साहेब मॅचचा आनंद घेत आहेत आणि मयूर जाधव मैदानामध्ये खेळतोय. वेट आणि वॉच वाला क्रिकेट पाहायला मिळालं. थांबल्यानंतर फटकाची निवड झाली आहे. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. माझ्या सोमवेत जयेश भाई सुर्वे यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. अल्पेजी थरकुडे आणि प्रशांतजी शेंडे यांचे खूप जवळचे मित्र आणि दोस्ती फाउंडेशनचं हे आयोजन आणि नियोजन बघतोय. बरेचसे दिलदार मित्र या व्यासपीठावरती आहेत. नवनाथ मामुणकर यांना पाहतोय. जगदीश साळुंके आहेत. पलीकडे बरेचसे सहकारी मित्र आहेत आणि आमचे परम मित्र सुदेश भाई थरकुडे ज्यांना प्रेमाने आम्ही बंड्या म्हणतो. एक काळ होता रायगड मध्ये बंड्या 11 लवजी संघाचा आवर्जून उल्लेख केला जात होता. ओपन क्रिकेट मध्ये फॉर्मात असलेली ही टीम होती. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटचा खेळ वाढत गेला आणि आता अल्पेश लवजी नावानं टीम खेळतीये. साईराज वादळ आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. काय टप्प्याची निवड केली जाते. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये भेदक तिखट मारा होतोय. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होतोय, पण अशा वेळी निर्धाव चेंडूची होतीये सांगता. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. उलटा चेंडू. इथे मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. सरळ हातामध्ये विसावतोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या आणि इथे आणखीन एक गडी होतोय गारत. टीम अशफाक पटेल 11 खालची कोपली संघाला आणखीन एक हादरा. ठोक डीजे. होणारा फलंदाज होता इम्रान. समीर अजूनही मैदानामध्ये आहे आणि नेक्स्ट बॅटर 4थ्या क्रमांकावरती गेलाय नदीम. पंचांच्या डाव्या बाजूने चिंचोली एंड कडनं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आकाश पाटील तयार. जबरदस्त चेंडू होता.
निर्धाव पद्धतीने खेळला जातोय. डॉट चेंडूचा इशारा येतोय. पहिल्यांदा फलंदाजी आपण निवडले. किमान 35-40चं लक्ष मनामध्ये असावं, पण इथे थोडीशी बॅकफूट वरती येते गाडी. ती मात्र टीम अशफाक पटेल टीम खालची खोपोली. पुन्हा एकदा खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न होतोय. पदल आलिजेचा वापर होणं गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर इथे होत नाही आणि अशा वेळी गोलंदाज हवी झालेत ते फलंदाजांवरती. 2 षटकं कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 11. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या. या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज आकाश पाटीलनं. 1 विकेट देखील त्याच्या नावावरती. गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या. या आधीच्या मॅच मध्ये फलंदाजासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या. आता गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतोय आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे दोन्ही नाण्यासारख्या बाजू आहेत आणि या बाजू सांभाळताना आपण बघतो आयोजक दोस्ती फाउंडेशन 2025. नेक्स्ट बॉलर मयूर जाधव. मयूर जाधव ज्याला प्रेमाने मल्हार सगळे म्हणतात, पण आता गोलंदाजी मार्ग वरती आलाय. मॅन फ्रॉम कलोते संदीपभाई जाधव यांचे सुपुत्र आता गोलंदाजी करतायत, ज्यांच्या नावानं नाईट रजनी देखील आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहणार आहोत कलोतेच्या मैदानावरती. पुन्हा एकदा कदाचित ठाणे विरुद्ध रायगडची लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. समीर अकोटप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केलाय. गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या पलीकडे जाईल नो डाऊट. समीरच्या बॅट मधनं पडेंगे फटके. लागोपाठचे 3 स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाले आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने टोटल 18. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. बागाची मॅच प्रत्येकाला आनंद देऊन गेली. अल्पेश सरकुडे देखील खुश होते. सुभाष नगर संघ जिंकल्यानंतर खास प्रेम दिले सुभाष नगरच्या ग्रामस्थांनी अल्पेश सरकुडे यांना. डॉट चेंडूचा इशारा येतोय. आता गोलंदाजानं त्याचा एंड बदललाय. इथून तो जबरदस्त कमबॅक करतोय. पंचाच्या डाव्या बाजूने तो आता गोलंदाजी करतोय. यावेळेस उजव्या हाताने जरी चेंडू फेकत असला तरी फिंगर रोल देखील त्याच्या माध्यमातून केले जात आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा भन्नाट वेगाने या चेंडूचा वापर केला गेला. डॉट चेंडूचा इशारा.
यावेळेस स्लॉट मध्ये घेतलाय विलंदो कार्पेट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचल पेक केली जाईल. तत्पूर्वी मिळते एक सिंगल. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. चौके छक्के मारने पडेंगे, मौके ढूंढने पडेंगे, कारण या मैदानावरती 60 धावांचा पाठला देखील सहज केला गेलाय. हे पाहता पाहता टीम खालची कोपली संघ विसरला गेला की काय, कारण की कालच्या रात्रीमध्ये बरेचसे खेळाडू मी खालची कोपली संघाच्या मैदानावरती पाहिलेत. जोरदार अपील मैदानामध्ये, पण इथे हा चेंडू नक्कीच शरीराचा वेध घेतोय. लेग बाईच्या माध्यमातून सिंगल पूर्ण होतीये. एक या धाव संख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 20. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये एक खंडी, स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. कदाचित या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. दो ऐसा धक्का लगाओ ऐसा छक्का की पब्लिक हो जाएगी हक्का बक्का. पण हा चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या दिशेने वळण घेतोय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. सिंगल डबल ना आकार दिला जातोय. शेवटचं षटक असेल. तोडफोड मार धाडवलंय षटक. समीर मात्र या षटकाचा कशा पद्धतीनं वापर करतोय की गोलंदाज पुन्हा एकदा मंगलमूर्ती कलोते संघाचं मंगलमय वातावरण निर्माण करतोय हे पाहण्याआधी ऐकूया डीजेला. अनालिसिस पाहिलं तर फक्त धावा लागला स्कोर कार्ड वरती. 2 गडी बाद 21. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 1 आणि या षटकामध्ये 10. अशा 21 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. नोमान गेलाय मैदानामध्ये. पाणी पाजतोय की कान मंत्र देतोय हे सांगणं कठीण आहे, पण इथून आता समीरला हवेशी बोलावं लागेल. मोठे मोठे फटके मारावे लागतील. अशफाक पटेल बाद झाल्यानंतर जबाबदारी कोणी घेणारा खेळाडू पाहायला मिळाला नाही. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. मी वासरंग संघाच्या संघनायकाला आणि त्याच्या विरोधात भुसराहाळ संघाच्या संघनायकाला विनंती करेल आपण टॉस साठी यायचंय. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर या षटकाच्या समाप्तीच्या आत तुम्हाला टॉस साठी यायचंय. गोलंदाज हेमंत दळवी. चिंचवली शेकिन एंड कडनं आता तो गोलंदाजी करतोय पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं स्ट्राइक एंड वरती. जर्सी क्रमांक 19 समीर स्ट्राइक एंड वर सलामीला आलाय. आतापर्यंत चांगली कामगिरी त्यानं केली, पण इथून या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा शोधाव्या लागतील. आखो टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचल पेक करेल. तत्पूर्वी मिळती सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. या दुहेरी धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 23. धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जबरदस्त हा चेंडू होता. पंचांचा वन बाउन्सचा देखील इशारा आलाय. आमचे जे लेग पंच आहेत ना अविनाश पालंडे सर, जबरदस्त टायमिंग. मल्टी हिट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहता पाहता चेंडू जातोय आर पार. धावा मिळतील समीरच्या बॅट मधनं. बिग हिट, बिग षटकार. ठोक. समीरनं मात्र मारलेला षटकार होता आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या 29. अविनाश पालंडे सरांचा आपण विचार करत होतो. मिस्टर इंडिया मध्ये जे अनिल कपूरनं कामगिरी केली ना त्याच पद्धतीने आता त्यांच्याकडे आपण बघतोय. तशीच कॅप त्यांनी घातली आहे. पण अनिल कपूरचा तो पिक्चर मात्र फेमस झाला.
पण अविनाश पालंडे सरांचा आपण विचार केला तर खालापूरमध्ये फेमस रिव्हर्स स्वीपचे शॉट मारणारे क्रिकेटर होते. इथे मात्र आता दमदार कामगिरी पंचांच्या भूमिकेमध्ये करतात अविनाशजी पालांडे, त्याचबरोबर अंकितजी तांबडे जे मेन पंच आहेत. यांना देखील बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. ऐसी कोई गली नहीं जहां पे इन दोनों की चली नहीं. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 30. आखो टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, वॅकेंड एरियामध्ये चेंडू ट्रावतोय, सीमारेषा अगदी बाहेर बाहेर बाहेर, बिग हिट, लांबच लांबचा षटकार. इथे दाखल झालाय. हाळ संघाच्या कर्णधाराला शेवटची आणि अंतिम विनंती, आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 3 डझन 36. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न होता, पण अशा वेळी थांबवलं गेलं. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल धावा लागल्या त्या 37. अजून या षटकातले एका चेंडूचा खेळ बाकी आहे. समीर आता स्ट्राइक एंड वरती असेल आणि गोलंदाजी मार्ग वरती हेमंत. हा चेंडू या मॅच मधलं बरंच काय भवितव्य निर्माण करण्याची संधी शोधणार, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील आणि गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू, पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. 1 या धावसंख्येनं वाढ निर्माण होईल. टोटल धावा लागल्यात त्या 38. 38 धावांची नोंद झाली आहे. ही मॅच देखील हृदयाचे ठोके वाढवणार. कदाचित हा सामना सुपर ओव्हर मध्ये पाहायला मिळू शकतो. इथे हा पटका जातोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर, अगदी सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती 6 धावांचा आलाय आकार. टोटल 24. आळ संघाच्या कर्णधाराला शेवटची विनंती, आपण टॉस साठी यायचंय. वासरंग संघाचा कर्णधार वेळेच्या आधी इथे उपस्थित आहे. तत्पूर्वी ऐकूया डीजेल आणि त्यानंतर मायक्रोफोन वरती असतील आमचे गुरु. चलिए अशफाक 11 खालची खोपोली से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप अपनी फील्डिंग सजाइए
रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर 44 रन, 45 रनों की जरूरत। विक्रांत मेरे साथ ही स्कोरर, साथ साथ हमारे श्री प्रशांत शेंडे पाटिल साहब भी उनका भी आगमन हो चुका है। अल्पेश जी थरकुड़े के साथ इस टूर्नामेंट के बारे में बात कर रहे हैं। दोस्ती फाउंडेशन के फाउंडर जयेश सुरवे, उनके साथ ये बातचीत हो रही है। अल्पेश और प्रशांत सर की, अल्पेश सर और प्रशांत सर की ये बातें हो रही है कि किस तरह से ये दोस्ती फाउंडेशन सभी क्षेत्रों में आगे जाना चाहिए, चाहे उद्योग जगत हो, चाहे युवाओं के लिए रोजगार हो, चाहे युवा पीढ़ी के लिए कोई स्पोर्ट्स का इवेंट हो, या फिर राजनीति में युवाओं को स्थान देना हो। इन सभी क्षेत्रों में युवाओं को आगे ले जाने का मन में ठान लिया है दोस्ती फाउंडेशन ने, और उन्होंने अपने 2 युवाओं को आगे किया है। उनमें से एक अल्पेश थरकुड़े और दूसरे हैं हमारे श्री प्रशांत शेंडे। तो ज़रूर लोगों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि इन्हें मौका आपको देना ही होगा, क्योंकि युवा शक्ति इनके पीछे है। तो बड़े बुजुर्गों का इनका साथ, उनका आशीर्वाद अगर इनके साथ हो तो आने वाले दिनों में ये दोनों ही ज़रूर आगे जाएंगे। तुम्ही का सूरज केदारी साहब यहाँ पर बैठे हुए हैं, कोषाध्यक्ष केपीएल का खजाना जिनके पास था। खजाने में कितने रहे कितने बचे ये उन्हीं को पता है। और देखिए हमारे जगदीश शेठ साळुंके बंडल लेके आए हैं, लेकिन उन्हें ऐसा कोई खिलाड़ी नहीं मिल रहा जिसके ऊपर वो इनाम लगा सके। अरे भाई किसी को नाराज मत कीजिए। हाँ, बगैर टाइम पास खेलना ज़रूरी है। अब भाई से मैं अनुरोध करना चाहूँगा, ये पहले दौर का आज के हाफ का तीसरा मैच है, चौथा मैच नहीं नहीं उस मैच के लिए थे। तो गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे गेंदबाज अशफाक पटेल सर। तो अशफाक पटेल गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। 45 रनों की जरूरत है। पैंतालीस रनों की जरूरत है, और इन रनों को पूरा होते हुए या इन रनों को बचाते हुए हम देखेंगे। नहीं नहीं, हमें समझ हमें आना चाहिए हमें कितनी जोर से आवाज निकालनी है। और इस तरह की अगर गेंदबाजी होगी, इतनी शॉर्ट ऑफ लेन गेंद और इतनी
पेस में कमी नजर आई कि नंबर मिले शॉर्टम पुल के जरिए। मिड विकेट बाउंड्री के बाहर बल्लेबाज को 6 रन और ये खूबसूरत ओसी सिक्सर लगाया मयूर जाधव ने। तो विलास पाटिल इनकी तरफ से कलोदे टीम के किसी भी खिलाड़ी को अगर 3 सिक्सर वो लगाते हैं तो 500 का इनाम। शिवम सिंह आ चुके हैं। 3000 का इनाम लगाया था आपने। और सुभाष नगर के नीरज को मैं बुलाना चाहूंगा। अमजद पटेल इनकी तरफ से। अशफाक पटेल अगर विकेट हैट्रिक लेते हैं तो 500 का इनाम है। बुशरा 11 हाड़ बनाम वासरंग, इन दोनों टीमों के कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। सुभाष नगर के नीरज को मैं बुलाना चाहूंगा। उनके लिए इनाम है 3000 का और अल्पेश इनकी तरफ से टीम के लिए वो इनाम है और अल्पेश सर की तरफ से 2000, कुल मिला के 5000। 1000 का इनाम है। अशफाक सर अगर हैट्रिक हासिल करते हैं तो अमजद पटेल इनकी तरफ से। अच्छी गेंद डाली, राइट आर्म राउंड द विकेट आए। सिक्सर खाने के बाद थोड़ा सा दिमाग चलाया अशफाक ने और ये चलाना ज़रूरी भी है क्योंकि क्रिकेट है भाई। हर गेंद के ऊपर आप सिक्सर देंगे तो रन 44 जो आपने बनाए हैं, 45 का जो टारगेट है वो आसान होगा पोजीशंस के लिए। अशफाक राइट आर्म राउंड द विकेट। ये लेग स्टंप पर डाली गई गेंद थी, लेग स्टंप के बाहर। अविनाश सर का वाइट बॉल का इशारा। एक ज़माने के घोड़ेवली के बेहतरीन क्रिकेटर अविनाश पालंडे उनका साथ दे रहे हैं। अंकेश तांबड़े सर सावरोड़ी के एक ज़माने के बेहतरीन क्रिकेटर आज उस टीम के कोचिंग की भूमिका निभाते हुए, अंपायरिंग की भूमिका भी बखूबी निभाते हुए नज़र आ रहे हैं। तो आने वाले दिनों में 2 बड़ी प्रतियोगिताएं आपका इंतज़ार कर रही है। एक कुलस्वामिनी 45-50 हमारा वचन ही हमारा शासन, और सुभाष नगर में भी आने वाले दिनों में एक पार्षद ट्रॉफी, नगर सेवक ट्रॉफी होने वाली है। मंगेश दड़वी इनके अगुवाई में, उनके नेतृत्व में ये प्रतियोगिता होने वाली है। मंगेश दादा दड़वी और सुधा भाऊ घारे फाउंडेशन द्वारा ऑर्गेनाइज दोस्ती ट्रॉफी का ऐलान हो चुका है मानक्यूली में। वो भी एक बड़ी प्रतियोगिता है। आने वाले दिनों में देखिए कई बड़ी प्रतियोगिताएं हैं जो खोपोली क्रिकेट को आगे की ओर लेके जाएगी। और यह ऊंचा खेला, ये ओवर का भी महंगा साबित हुआ है अशफाक का। हेलो, तो ज़रूर यहाँ पे सिंगल मिला और इस सिंगल के साथ टोटल बनता हुआ 14 रन। अशफाक का ये ओवर काफ़ी महंगा साबित हुआ है। रन नहीं है क्या? रन नहीं है, लेकिन फिर भी 14 ही रन हो चुके हैं। सिंगल तो नहीं था वहाँ पे, डॉट गेंद थी।
बुशरा हाड़ बनाम वासरंग। विशाल पाटिल इनकी तरफ से विलास पाटिल इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर्स के लिए 1000 का इनाम है। तो दुबई से सुनील शिंदे इस प्रतियोगिता को देख रहे हैं, सुभाष नगर के। उन्होंने सुभाष नगर और इस प्रतियोगिता को खास तौर से आने वाले दिनों में राजनीति में इनका कद बड़ा हो, हमारे प्रशांत शिंदे सर और अल्पेश थरकुड़े इनको शुभकामनाएं दी है। तो रवि भोबी साहब, भूतपूर्व सरपंच महड़, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर आए। स्पीड अप कीजिए। और ये गेंदबाजी नहीं चलेगी। 14 और 6 बनेंगे 20। मानो हथौड़े जैसा बल्ला लेकर आए हो। सनी देओल की तरह मुझे इनका बल्ला नजर आ रहा है। ये 2.5 किलो का हाथ जब आदमी पे पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है। जनतन के लाई प्याला हो हीरो कार्य पाहुन दमदार आता। तो 14 और 6 बने 20। फिर से एक बार बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन तो ये वाइट बॉल आ चुका है और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल 21। विक्रांत हमारे साथी स्कोरर। शुभम सिंह को देखते हुए मुझे कार्टून छोटा भीम की याद आ रही है, जिसे बच्चे हमेशा पसंद करते हैं। रोहन थरकुड़े और संकेत तावड़े, लेकिन ये एक और लंबा 6 लगाया बल्लेबाज मयूर ने, और इन्हें मौका है तीसरा सिक्सर लगाने का, क्योंकि बीच में एक वाइट बॉल आई थी। इन्हें मौका है। विलास पाटिल इनकी तरफ से 1000 है ना। विलास पाटिल, चलिए तीसरा सिक्सर अगर आता है तो 1000 लेकर आइए। तीसरा सिक्सर अगर आता है तो टोटल बना है 27। मयूर जाधव, क्या बल्लेबाजी हो रही है कलोते की तरफ से। कलोते की टूर्नामेंट भी काफ़ी अच्छी होती थी नागेश ठोमरे साहब की। सुबह 7 बजे ख़त्म होती थी हर दिन। मुझे आज भी इंतज़ार है उस टूर्नामेंट का दोबारा कब होगी। अरे भाई, क्या उनकी खिंचाई कर रहे हो मोहन। विलास पाटिल, चलिए अगर ये 3 में 3 है तो आप 1000 लेकर आइए। विलास पाटिल, आपके एक बंदे ने मुझे अनाउंसमेंट करने के लिए कहा था, पैसा लेके आइए। नहीं नहीं, आना है आपको ज़रूर, क्योंकि मैं गरीब इंसान हूँ भाई, मैं कहाँ से दूँ। बुशरा हाल
टॉस के लिए आपको आना है, तो ये 1000 मिलेंगे बल्लेबाज मयूर जाधव को। ये व्हाइट बॉल आ चुका है। खलची खोबोली अशफाक 11, गेंदबाजी काफ़ी ख़राब हो रही है। रन बन चुके हैं 34, 11 रनों की ज़रूरत। 15 गेंदों में 11 रन, आसान सा मैच बनाया जा चुका है। फिर से एक बार बड़ा हिट लगाने की कोशिश। 14 गेंदें, अब 11 रनों की ज़रूरत, एक आसान सा मैच। बुशरा हाल, मैं बार बार आपसे गुजारिश करना चाहूँगा कि शहनवाज हाल, मैं आपसे गुजारिश करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। फिर से एक बार डॉट गेंद आई। 13 गेंदें, अब 11 रनों की ज़रूरत। मयूर जाधव देखिए सिक्सर से ही मैच को फिनिश करना चाहेंगे। 13 में 11 की ज़रूरत। ऑन साइड के ऊपर खेला है, 1 रन तो शहनवाज हाल के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा कि टॉस के लिए आपको आना है प्लीज़। वासरंग के कप्तान, वरना पेनल्टाइज किया जाएगा आपको अगर वासरंग के कप्तान। बारह गेंदे 10 रनों की जरूरत। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 45 का टारगेट है। धीरे धीरे ये टूर्नामेंट आगे जा रही है। पहले 3 मैचेस तो हो चुके हैं, लेकिन ये आज की रात का 5वां है और आज के हाफ का दूसरा। फील्डिंग फैलाई है और पानी लेकर गए हैं 12th मैन। ड्रिंक्स के बाद जल्द मैच शुरू हो, इस उम्मीद के साथ हम आगे जाएंगे। कृष्णा, जहां गोपियों संग नाचे किशन कन्हैया, इट्स हैपन ओनली ऑन इंडिया। क्या अपनी गेंदबाजी के ताल पर बल्लेबाजों को नचाएंगे ये कृष्णा? लेकिन ये जबरदस्त स्ट्रोक, गेंद जाती हुई सीधा वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 4 रन। 12-10 की जरूरत थी, अब 11-6 की जरूरत। मयूर जाधव क्या खेल रहे हैं। वासरंग और शहनवाज हाल, ये आपके लिए आखिरी चेतावनी है। आपको टॉस के लिए आना है। सुभाष नगर नीरज, इस मैच के बाद आपको जो इनाम है 5000 का, उसे लेने के लिए आइए। वासरंग के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। मैं बार बार शहनवाज हाल के कप्तान को बुला रहा हूँ। और ये ऊंचा खेला है, क्या ये नंबर मिलेगा 6 या विकेट? और ये 6 रन, और इसी के साथ इस मैच को जीता टीम कलोदे ने। और 11 गेंदों में 36 रनों की शानदार पारी खेलने वाले मयूर जाधव को मिलेगा प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड, और इन्हें मिलेंगे विलास पाटिल इनकी तरफ से 1000।